हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल तक्षू टेस्टी बाईट. सो आज तक्षू फर्स्ट मील घेणार आहे ते दुधी भोपळ्याचे पराठे. तर त्यासाठी आपल्याला दुधी भोपळा किसून घ्यायचं आहे. त्यात थोडं एक्स्ट्रा पाणी असतं, ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मखाने आणि ओट्स घेऊन त्याला थोडा वेळ रोस्ट करायचं आहे. त्यानंतर त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याची एक पावडर रेडी होणार. ती पावडर तुम्ही किसलेल्या भोपळ्यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर त्यात थोडी हळद, थोडं मीठ आणि जिरा पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात आणि हिंगसुद्धा ॲड करायचं आहे. त्याने बेबीच्या डायजेशनसाठी मदत होते. थोडी कोथिंबीर घेऊन तिला कट करायची आहे. त्यानंतर ती कोथिंबीरसुद्धा यात ॲड करायची आहे. त्यानंतर ते प्रॉपर मिक्स करायचं आहे. थोडं जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता आणि छोटे छोटे पराठे बनवू शकतात. दुधी भोपळ्यामध्ये खूप प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे ते इझी असतं डायजेशनसाठी आणि बेबीलासुद्धा हायड्रेट ठेवतं. तसंच भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं आणि अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा ते वाढवतात. तसंच दुधी भोपळा हार्टसाठी खूप चांगला असतो. अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे पराठे बनवून घ्यायचे. त्यांना दोघं साईडने शेकून घ्यायचे. जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत ते शेकायचे आणि त्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याला प्रॉपर गोल्डन कलर येणार. अशा प्रकारे तक्षूचे भोपळा पराठा रेडी आहे. तिला तर आवडला होता. तुमच्या बेबीला आवडतो की नाही ते मला कमेंट करून प्लीज सांगा. आणि हे बघा, आधी ती जय जय करते. आपली सेकंड रेसिपी आहे पालक पुलाव. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बाळाला जितका लागेल तितका राईस भात बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे, अर्धा कांदा घ्यायचा आहे आणि त्याला प्रॉपर चिरून घ्यायचं आहे. त्यात एक पीस ऑफ गार्लिक पण टाकायचं आहे आणि कढीपत्ता घ्यायचा आहे थोडं फोडणीसाठी, कारण कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. पालक पुलाव हा एनर्जी बूस्टिंग एक मील आहे बेबीसाठी. पालकमध्ये आयर्न, विटॅमिन्स आणि मिनरल खूप प्रमाणात असतात आणि राईसमध्ये कार्बोहायड्रेट असतात. सो बेबीच्या एनर्जी बूस्टिंगसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर पालकला 2-3 मिनिट बॉईल होऊ द्यायचे. जोपर्यंत ते बॉईल होईल तोपर्यंत तुम्ही हाफ टोमॅटो, हाफ कांदा चिरून घ्यायचं आहे. छोटे छोटे पीसेस करायचे आहेत त्याचे. पालकमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के असतं, ते बेबीचे बोन स्ट्रॉंग होण्यास मदत करतात. बॉईल केलेला पालक मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याला ग्राइंड करायचं आहे आणि त्यात 1-2 पीसेस काजू पण टाकायचे आणि लसूणचा 1 पीससुद्धा टाकायचा. ग्रीन व्हेजिटेबल्स तर ऑलवेज हेल्दी असतात बेबीसाठी, तर आपण नेहमी बेबीला द्यायलाच पाहिजे. त्यानंतर कढईमध्ये थोडं तूप टाकायचं आहे. त्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचे पानं टाकायचे. छान अशी फोडणी द्यायची आहे त्याला. त्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा आणि टोमॅटो त्याला थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. तसंच पालक हा इम्युनिटी बूस्टसुद्धा करतो आणि हा डोळ्यांसाठी पण खूप चांगला असतो पालक, त्यामुळे पालक बेबीला तुम्ही द्याच. तसंच ग्राइंड केलेला पालक तुम्ही कढईमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यात मीठ, थोडी हळद आणि तुम्ही जिरा पावडर या तुम्हाला अजून काही स्पायसेस ॲड करायचे असते तर तुम्ही ॲड करू शकतात. आणि त्यानंतर आपण बनवलेला राईस पण त्यात टाकायचं आहे आणि थोडा 5 मिनिट तरी त्याला होऊ द्यायचं आहे आणि त्याला वरतून झाकून ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे तक्षूचा पालक पुलाव रेडी आहे. सो मी तिला डायरेक्ट नाही देत, मी तिला असे बॉल्स बनवून देते, म्हणजे तिला खायला प्रॉपर जमतं ते. आणि हा पालक पुलाव तिला खूप आवडतो. सो वीकमध्ये मी तिला 1 वेळा तरी पालक पुलाव द्यायचा प्रयत्न करते. अशा प्रकारे आपली थर्ड रेसिपी आहे चिकू पॅनकेक. चिकूमध्ये खूप प्रमाणात फायबर असतं, सो त्यामुळे चिकू पचायलाही खूप हलकं असतं. पॅनकेकसाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 चिकू आणि त्याला प्रॉपर कट करून घ्यायचं आहे. त्याचे पुन्हा साल काढून घ्यायचे आणि बीसुद्धा काढून घ्यायची आहे. त्यानंतर चिकूसोबत आपल्याला जर बेबीला एक्स्ट्रा स्वीटनेस आवडत असेल तर तुम्ही 1 खजूरसुद्धा घेऊ शकतात. त्यात थोडं मिल्क ॲड करायचं आहे. गव्हाचं पीठ पण ॲड करायचं आहे आणि 1 इलायची. त्यानंतर ते प्रॉपर बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. जर तुमचा बेबी छोटा असेल 1 वर्षापेक्षा तर तुम्ही मीठ घालू नाही त्यात. चिकूमध्ये व्हिटॅमिन सी अँड अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे बेबीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यानंतर एक पॅनला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. त्यावर छोटे छोटे पॅनकेक तुम्ही बनवू शकता. त्यात कोणत्याही शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. पॅनकेक दोघं साईडने गोल्डन कलर येईपर्यंत तुम्ही शेकून घ्यायचं आहे त्याला प्रॉपर. आणि पॅनकेक हे सॉफ्ट असले पाहिजे.
अशा प्रकारे तक्षूचे छोटे छोटे पॅनकेक रेडी आहे. आता तिला देऊया. त्याआधी तर हनुमानजीलाच ते आवडले, किती फास्ट येत आहेत ना. सो तक्षूला तर खूप आवडलेत. ती खूप एन्जॉय करते पॅनकेक. अशा न्यू रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.